गुड मॉर्निंग फॅमिली. तर मी शिल्पा, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार. तर मी छानपैकी आंघोळ केली, रांगोळी वगैरे काढली आणि पिहू आणि मी गेलो पूजेचं सामान आणण्यासाठी. तर काल रात्री मी बाजारात गेलेच नव्हते, मला खूप सर्दी वगैरे झाली आहे म्हणून नाही गेले रात्रीचं. आणि लगेच भाजी मंडईत गेलो आम्ही, भाजी वगैरे घेतली आणि घरी आलो. तर घरी येऊन मी अशी पूजा मांडून घेतली लगेच, म्हणलं उशीर होईल कारण बाकीची पण कामं होती मला. तर धूप दीप वगैरे लावून घेतलं, दिवा वगैरे लावला आणि माझ्या मुलींसमोर मी हे सगळं करते कारण त्यांनी पण यातून काहीतरी शिकावं. जसं मी माझ्या मम्मीच्या काही गोष्टी बघून करत आहे, माझी मम्मी पण पहिले हे सगळं करायची, तिचं पाहूनच मी हे सगळं करत आहे आणि मला पण आवड आहे देवाची. तर मी हे सगळं करते आणि माझ्या मुली शिकतात, खरंच त्यांना पण आवड आहे देवाची. तर मी लगेच कथा वगैरे वाचून घेतली, आरती करून घेतली. आणि तुम्ही मला नक्की सांगा माझी पूजा आज कशी वाटते आहे, मी कशी मांडणी केली आहे मला कमेंटमध्ये सांगा. तर आज छान असं वाटत होतं घरामध्ये. आणि त्यानंतर मी लगेच स्वयंपाकाची तयारी केली कारण मला पूजा मांडायलाच खूप उशीर झाला होता. तर मी स्वयंपाक करायला घेतला आणि मी गाजरं किसत होते. पहिलं हे शरू करत होती, तिला काही जमलं नाही, थोडंसं केलं तिने, नंतर मी खिसत बसले. आणि लगेच मी म्हणलं गाजराचा हलवा पहिलं करावा, त्यामुळे कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये तूप वगैरे टाकून घेतलं. तूप गरम झाले की लगेच मी वेलची टाकली आणि बदामाचे काप केले होते ते टाकले. बदाम काही जास्त लालसर असे करायचे नाहीत कारण मग ते करपलेले चांगले लागत नाही. त्यामध्ये लगेच मी गाजराचा किस टाकून घेतला आणि तो परतून घेतला आणि बारीक गॅसवरच परतून घ्यायचा. आणि नंतर असं तूप चांगलं सुटलं होतं, त्यामध्ये दूध घालून घेतलं. दूध घालून घेतल्यावर चांगलं मी त्याला हलवून घेतलं आणि 2 मिनटं परत तसंच सोडलं होतं आणि लगेच साखर टाकून घेतली. साखर टाकल्यावर चांगली उकळी आली होती त्याला आणि परत एक 10 मिनटं मी त्याला असं, तर पाणी सुटलं होतं परत साखरेचं, त्यामुळे असंच ठेवून दिलं. आणि नंतर बघा गाजराचा हलवा इतका छान असा झाला होता ना, आणि घरामध्ये वास खूप छान सुटला होता गाजराच्या हलव्याच्या. तर त्यामुळं मी नंतर झाकण दिलं 2 मिनटं आणि झाकून ठेवलं आणि परत असं परतून घेतलं. तर असं छानपैकी घट्ट असा झाला होता आणि लगेच म्हणलं एकीकडे भाजी करावी. तर कांदा लसूण मिरची घातली होती कढईमध्ये तेलामध्ये आणि लगेच मेथीची भाजी टाकली, त्यामध्ये डाळ आणि घातली आणि थोडं शेंगदाण्याचं कूट आणि मीठ घालून घेतलं आणि अशी परतून घेतली आणि पीठ मळून ठेवलं होतं. लगेच मी त्याच्या चपात्या, नको म्हणलं चपात्या आपण सकाळीच खाल्ल्या होत्या, तर रोट्या केल्या होत्या अशा छोट्या छोट्या. आज तर शरूपिऊला खूप आवडल्या अशा छोट्या छोट्या रोट्या आणि लगेच देवाला नैवेद्य दाखवून घेतला मी आणि पाया वगैरे पडून घेतल्या, म्हणजे शरूपिऊनी पण पाया पडल्या. आणि कसं वाटतंय तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि यूट्यूबला जाऊन नक्की नक्की सबस्क्राईब करा. बाय.